हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील एक गाव. पुण्यापासून 100 किलोमीटर असलेल्या या गावाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असून भौगोलिक दृष्ट्या सुद्धा हे समृद्ध आहे. उजनी धरणाच्या बॅकवॉटरच्या किनाऱ्यावर असलेल्या ह्या गावाला पक्ष्यांचे गाव म्हणून मान्यता मिळाली आहे. येथे पोहोचण्यासाठी पुणे आणि सोलापूरमधून स्टेट ट्रान्सपोर्ट आणि रेल्वेचा पर्याय उपलब्ध आहे. गेली कित्येक वर्ष येथे 230 पेक्षा अधिक पक्ष्यांच्या विविध जाती बघायला मिळतात. त्यातील सर्वात जास्त आकर्षित करणारा पक्षी म्हणजे फ्लेमिंगो. त्यामुळे भिगवणला फ्लेमिंगो या पक्षामुळे सुद्धा ओळखलं जातं. फ्लेमिंगो हा मूळचा स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ ज्वाळांसारखा रंग असलेला असाही होतो. फ्लेमिंगोला मराठीमध्ये रोहित पक्षी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मुख्यतः भिगवणमध्ये ग्रेटर फ्लेमिंगो आणि लेसर फ्लेमिंगो या फ्लेमिंगोच्या 2 उपजाती पाहायला मिळतात. त्यांची उंची साधारणतः 5 फूट इतकी असते. त्यांची मान अधिक लवचिक असून पाय गुलाबी असतात. त्यांचा रंग पांढरा आणि गुलाबी असा संमिश्र असतो. भीमा नदीवर असलेल्या उजनी धरणाच्या बॅकवॉटरमुळे तयार झालेले तळे हे या पक्ष्यांचे थंडीमधील राहण्याचं मुख्य ठिकाण. त्यामुळे भिगवणला पक्षी पाहण्यासाठी किंवा बर्ड फोटोग्राफीसाठीचा मुख्य काळ हा डिसेंबर ते मार्च हा असून ह्या कालावधीत अनेक पक्षी येथे वास्तव्यास येतात. थोडक्यात हा काळ पक्षी मित्रांसाठी पर्वणीचा काळ म्हणून सुद्धा ओळखला जातो. 1980 ला धरण झाल्यानंतर त्यावेळी सुपीक जमिनी, सपाट जमिनी सगळ्या पाण्यामध्ये गेल्या. 1980 ला लोकार्पण झालं. यावेळी धरणामध्ये जशा समृद्ध शेती गेली, सुपीक जमिनी गेल्या, त्याच्यासोबत घरदार, काहींचे वाडे काही जागा दिसतील तुम्हाला, तर काही विहिरी दिसतील. त्याच्यासोबत 12व्या शतकातलं सुंदर नक्षीकाम केलेलं चालुक्य घराण्याची राजधानी असणार एक पळसनाथाचं मंदिर एक आपल्याला पाहू शकतोय आपण. जसं मंदिर समृद्ध आहे त्याची वार्ता त्याच्यातून आपल्या पूर्वज किती समृद्ध होते ह्याच्यातून सुद्धा जाणवू शकते. त्याच्यानंतर धरणाचं पाणी येत राहिलं, जात राहिलं, येत राहिलं, जात राहिलं. ह्याचा महत्वाचा भाग हा पाणथळ जमिनीमध्ये जास्त पक्ष्यांचा वावर झाला. पाण्याची पातळी कमी असताना सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचतोय समपातळीत, म्हणजे 1-2 फुटाची लेवल असताना पाणी सूर्यप्रकाश जर पोहोचत असेल तर त्याला आपण पाणथळ जागा म्हणू शकतोय. जिथं जिथं खोली जास्त वाढली तिथं सूर्यप्रकाश सहजासहजी पोहोचणार नाही पाण्यामध्ये, परंतु 2 फुटाच्या पातळीमध्ये सूर्यप्रकाश सहजासहजी पोहोचला. त्यामुळे त्यांचं खाद्य, त्यांची अन्ननिर्मिती तयार झाली. बेडूक, खेकडे, गांडोळे, बाकीच्या छोटे छोटे जीव, त्याच्यासोबत शेवाळ सुद्धा तयार झालं, थोडेसे गवत सुद्धा तयार झालं. म्हणजे माशांसाठी चांगलं असताना मासे पक्ष्यांसाठी चांगलं, एक जीवस्य जीवनम ही क्रिया त्यातून लक्षात आली. येथील स्थानिक गाईडच्या मदतीने तुम्ही भिगवणला आलेल्या पक्ष्यांची ओळख करून घेऊ शकता. येथे राहणाऱ्या पक्षी मित्रांना पक्ष्यांबद्दल बरीच माहिती आणि त्यांच्या प्रजातींचा बराच अभ्यास आहे. त्यामुळे त्यांच्या मदतीने आणि त्यांच्या बोटीमधून तुम्ही प्रवास करत तुम्ही पक्षी निहारू शकता. 7-8 वर्षापूर्वी असे फॅमिली किंवा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे ना, गाडीवर लावायचे हायवेला आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असे चालत चालत फिरायचे पक्ष्यांचे फोटो काढायला. पहिले मला असं आठवतंय. मग ते आम्हाला तिथं आल्यानंतर विचारायचे की बाबा इकडे खाली जायला रस्ता कोणता आहे. आम्ही त्यांना रस्ता वगैरे सांगायचो, दाखवायचो, जायचे ते खाली. पण परत काय झालं, आम्ही त्यांच्या बरोबर जायला लागलो चालत. मग आम्ही विचारायचो हे काय आहे, ते काय आहे. ते म्हणजे हे फ्लेमिंगो आहे, हे गुज आहे, हा डक्स आहे, ते कुठून येतात काय सगळं सांगायला लागले. मग तशी आवड निर्माण झाली. त्यांनी सांगितलं बाबा इथं असं असते, हे असते, मायग्रेटरी पक्षी, स्थलांतरित पक्षी येतात वगैरे नाही का. मग आम्ही त्याचा अभ्यास करायला लागलो. अभ्यास करायला रस यायला लागला. मग काय होतं, शेतात बसून आम्ही शिकायला लागलो. मग आम्हाला त्यांनी जाता असे 100-200 रुपये द्यायला लागले.
आम्ही दाखवायचो, रस्ता वगैरे दाखवायचो, पक्षी कोणीकडे बसतात दाखवायचो, डक्स वगैरे. मग आम्हाला पैसे बी मिळायला लागले. आणि दुसरी गोष्ट मग तिथून त्या पक्ष्यांची माहिती बी समजायला लागली. मग त्यांचा आवड निर्माण झाली की बाहेरले टुरिस्ट येतात इथे. मग आम्हाला आवड निर्माण झाली, अरे बाहेरले लोक येतात, टुरिस्ट येतात, आम्हाला भारी वाटायला लागलं जरा, नाही का, प्रोफेशनल लोक येतात. आम्हाला एकच बुक होती, पक्ष्यांची माहिती आली पाहिजे. मग आम्ही इथलं भिगवणचे व्हिडिओ, फोटो फेसबुकला, इंस्टाला, इकडं युट्यूबला बघायचो, सगळं बघायचो, लय भारी भारी असायचं. मग आवड निर्माण झाली की ना, त्या जे पाहिजे ना आपल्याला त्याची भूक लागली ना, मग बरोबर आवड मी निर्माण होते आणि मग सगळ्या गोष्टी मिळतात. आम्हाला त्याची भूक लागली की इथं काय मिळेल, इथं कसे पक्षी असतात, काय असतात, कुठून येतात, काय. मग आम्ही त्यांची नावं ती बघायचो, फोटो बघायचो, त्यांची नाव वगैरे पाठ करायचो, हे करायचो, ते बघायचो. आम्हाला भारी वाटायला लागलं. मग आम्ही हळूहळू अभ्यास केला त्याच्यावर. साधारण डिसेंबरमध्ये पक्ष्यांच्या अनेक जाती हजारो किलोमीटरचा प्रवास करून टप्प्याने पाश्चिमात्य देशातून म्हणजेच युरोप, अमेरिका आणि आफ्रिकेमधून भारतामध्ये यायला सुरुवात होते. थंडीत उजनी धरणाचं कमी होत जाणारं पाणी आणि त्यामुळे निर्माण होणारा दलदलीचा भाग, यामुळे पक्ष्यांना लागणारं खाद्य सहज उपलब्ध होतं. पक्ष्यांच्या अनेक जातींचं भिगवणला येण्याचं हे मुख्य कारण आहे. सगळ्यांचंच खाद्य मासे नाही बरं का. तर मासे नाही तर मग कसे खातात, बाकीचे कसे खातात, काय याच्यामध्ये शाकाहारी पण पक्षी आहेत. मग एवढ्या विभागामध्ये शाकाहारीमध्ये नक्की काय. मग काय एक पक्षी आपल्याकडे बारहेड गुज म्हणून आपल्याकडे पक्षी येतो, तर तो येतो लडाख साईडनं, टुंड्रा साईडनं येतो, तर तो फक्त गवताचे कोळे कोंबच खातो. आपण आळबीज बघता तर आळबीची एकदम शेतकऱ्यांच्या कुदळीगत असते, उकळायचं काम करते. मग तो कडेलाच काम करतो, फक्त उकळून काय बेडकं, खेकडं, गांडूळ त्यांनी ते खायचं. काय रिव्हर्टरनं बघतोय तर त्याला काय, त्याचे पाय मोठे नाहीत, परंतु त्याची रचना अशी की छोटेसे पाय, पण त्याला उडता येतं चांगलं. मग तो वरचीवर मासा घ्यायचं काम करतो. अशी प्रत्येकाची रचना वेगळी, शारीरिक ठेवण वेगळी, शिकार करण्याची पद्धत वेगळी, भक्षक वेगळं, लोकेशन वेगळं. त्यामुळे स्पर्धा नव्हता, एक समतोल राखला गेला आणि गुण्यागोविंदाने राहतात. येथे स्थलांतरित पक्ष्यांच्या 230 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात, ज्यात पेंट स्टॉर्क, बार हेडेड गुस आणि डेमोइसेल क्रेन ह्या दुर्मिळ प्रजातींचा समावेश आहे. या पक्ष्यांची स्वतःची अशी सुंदर बांधणी असून त्यांच्या खाद्याचे विविध प्रकार आहेत. हे पक्षी भिगवण येथे आपले जोडीदार सुद्धा निवडतात. त्यामुळे त्यांची कळपातील सुंदर अशी रचना आपल्याला मंत्रमुग्ध करते. पक्षी बघत असताना सगळ्यात मोठा आम्हाला फ्लेमिंगो वाटायचा, पण फ्लेमिंगोचा आम्हाला सुरुवातीला काय आकर्षण नसायचं. बाबा दिसतो वेगळा, पण परंतु आमच्यासाठी तो बघाच होता पहिल्यांदा. नंतर माहिती काढत गेल्यानंतर असं वाटलं की फ्लेमिंगो हा सायबेरियन येतोय, रशियावरून येतोय, खूप सुंदर देखना पक्षी, त्याला पिंक कलर असणारा. पिंक कशामुळे कलर येतोय, खातोय काय, ह्याची बाकीचे चोच बघतो तर चोच सरळ असतात, पण ह्याची चोच एकदम थोडीशी बेंड असते, वाकडे थोडीशी. मग त्याचं पाण्यामध्ये घालताना त्याची एवढी बागदार चोच, ते मोठे मोठे पाय पिंक कलरचे. मग हे बघत असताना सगळ्यात सुंदर पक्षी म्हणून ज्यावेळेस आम्हाला पक्षी मित्र सांगायचे हा फ्लेमिंगो आहे, सायबेरियन येतोय, रशियावरून येतोय. मग त्याची माहिती काढता मग आपण ज्यावेळेस फ्लेमिंगोकडे जातो त्याचे डिटेल बघतोय. पण तो फ्लेमिंगोचा जर अभ्यास केला तर आपण 2 वर्षापर्यंत त्याला कलर कसलाच नसतो, थोडासा पांढरा असतो, ग्रे, थोडासा ब्लॅक, थोडासा असा असतो. पिंक कलरचा त्याचा काही संबंध नसतो. मग आपल्या इकडे पिंक कलर कसा येतोय त्याला, मग त्याच्या खाद्यामध्ये काय बदल होतोय का. मग ज्यावेळेस खाद्यामधलं आपण त्याचा डिटेल करायला गेलो तर खाद्यामध्ये त्याला जसं शेवाळ आहे, थोडंसं कोळंबे आहे, स्पिरुलिनासारखं शेवाळ आहे, तर त्याच्या आहारामध्ये याचं प्रमाण वाढल्यानंतर त्याला कलर येतोय असं कळालं. जसं आपल्याला गाजरामधून कॅरोटीन घटक मिळतं तसंच त्याला शेवाळामधून ते कॅरोटीन घटक मिळत राहते. मग हे प्रत्येकाचा आहार कसा आहे तर त्याच्यामध्ये फ्लेमिंगोचा आहार असा वेगळा वाटला. भिगवणमध्ये येणाऱ्या पक्ष्यांमुळे ते बऱ्याच परदेशी आणि स्थानिक पर्यटकांचे देशातील एक मुख्य ठिकाण बनलेलं आहे. त्यामुळे तेथील अर्थकारणातील पर्यटन हा देखील मुख्य भाग बनला आहे. त्यामुळे तेथे येणाऱ्या पक्ष्यांचा राहण्याचा कालावधी वाढवण्यासाठी शासनाने लक्ष देणे गरजेचं आहे. त्यातील मुख्य भाग भिगवण येथील पाण्याची पातळी कमी होऊ न देणे हे आहे. पक्षी येतात खरे आपल्याकडे, आपल्यासाठी पक्षी येण्याचं कारण म्हणजे ऑक्टोबर टू मार्च, पण त्यांच्यासाठी हिवाळा हा महत्वाचं कारण आहे. आणि जातात म्हणजे उन्हाळ्यासाठी जातात ते. आता उन्हाळ्यात जरी जात असले
आणि मधला जे काळ आहे त्याचं संवर्धन होणं महत्वाचं आहे. तर आपल्या इथं जलाशय आहे ते विस्तीर्ण जलाशय, मध्ये ते काही पहिली झाडं होती, झाडं सगळी पाण्यामुळे ओटून गेली, त्यामुळे पक्ष्यांना थांबायची जागा नाही. तर माझी विनंती सरकारला किंवा इथल्या एखाद्या प्रशासनाला अशी विनंती राहील किंवा पक्ष्यांसाठी थांबायसाठी तुम्ही काय करू शकता, किंवा पक्षी येण्याचा काळ आपल्याकडे माहिती आहे, पण पक्ष्यांसाठीचा जाण्याचा काळ आपण लांबू शकतोय का? तर ह्याच्यासाठी काय क्लायमेट चेंजेसमुळे ते हिटिंगमुळे जातात, तर उन्हाळा आपण कमी करू शकतोय का? तर त्याच्यासाठी काय कडनी झाडे लावू शकतो का? आता झाडं लावायचं म्हणजे चॅलेंज आहे, पाण्यामध्ये झाडं टिकू शकतात, थोड्याशा मोठ्या टेकड्या करू शकतो का? मोठ्या टेकड्यावरती आपण काही झाडं लावू, म्हणजे थोडंसं हिटिंग कमी करू शकतोय का? म्हणजे थोडासा त्याचा प्रवास लांबू शकतो आपण. तसेच बाबा मासेमारीवाल्यांसाठी काही जाळ्यामध्ये जर गुंतत असतील पक्षी, तर त्याच्यामध्ये काय चेंजेस किंवा तिथं सकाळ संध्याकाळ सोडून रेस्क्यू टीमला एक अलर्ट करणे, एखादी तेवढ्या महिन्यापुरती एखादी अँब्युलन्स बाबा तयार ठेवणे बेगोनसाठी, फोन आला की त्याला घेतला ट्रीटमेंट करून लगेच रिलीज करू शकतोय का? तर अशा बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. जसजशी उन्हाची तीव्रता वाढायला लागते तसतसे पक्षी मार्च महिन्याच्या अखेरीस टप्प्याटप्प्याने परतीच्या प्रवासाला लागतात. पक्ष्यांच्या कित्येक पिढ्या येथे आपले आठवणींचे घर करून जातात, पुन्हा पुढच्या वर्षी परतण्यासाठी. हे त्यांचे जाणे स्थानिकांसाठी आणि पक्षी मित्रांसाठी मनाला पिळवटून टाकणारं असतं. पक्षी पर्यटन करत असताना फक्त पक्षी ज्यावेळेस आपण परदेशी पक्षी दाखवतो त्यावेळेस आता फक्त पक्ष्यांचं पैशापुरतं नातं न राहता आता आमचं त्यांच्याशी भावनिक नातं तयार होऊन गेलेलं आहे. 4 महिने सकाळ संध्याकाळ दुपार आम्ही त्यांचे दर्शन घेत असतोय, बाकीच्यांना सुद्धा दाखवत असतोय, त्यावेळेस जेवढ्या उत्साहानं आम्ही दाखवत असतोय. 10 दिवसाचा गणपती सुद्धा आपण ज्यावेळेस विसर्जन करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये उदासी होते, मनामध्ये उदासी होते. 4 महिन्याचा आम्ही सहवास त्यांच्यासोबत काढलेला असतोय. एकदम निराशजनक आम्हाला वाटत असते. कधी पाण्याच्या कडेला गेलं तरी आम्हाला ते दिसतात, पक्ष्यांचा थावा इथं होता, जखमी पक्षी आपण इथं उचललेला होता. आता पुढच्या वर्षी वाट बघावं लागणार, हे कसं आमच्यासाठी कायमच्या स्मृती राहून जातात मनामध्ये. निसर्गाचं हे विलक्षण सौंदर्य नक्कीच नयनरम्य आहे. हे सौंदर्य अनुभवण्यासाठी तुम्ही नक्कीच एकदा तरी भिगवणला भेट द्यायलाच हवी.